बऱ्याचदा आपल्याकडे रुद्राक्षाच्या माळा पडून असतात. आपण बऱ्याच धार्मिक स्थळांवर अशा रुद्राक्षाच्या माळा घेऊन तर येतो खरं, पण नक्की त्याचं काय करावं आणि त्या पडून राहतात ना, ते टाकून देतात ना त्या यूज करता येतात. तर बघत आपण खूप सुंदर या रुद्राक्षाच्या माळांसोबत काय करू शकतोय. बेसिकली रुद्राक्षाच्या माळा पाहिजेत. अजून आपल्याला पाहिजे कटर, कात्री किंवा तुमच्याकडे पक्कड असेल तर येस. त्याच्यानंतर ग्रीन टेप, हे मार्केटमध्ये तुम्हाला मिळतात. ग्रीन टेप किंवा मास्किंग टेप जर तुमच्याकडे असेल तर. सगळ्यात महत्त्वाचं दुसरं जे काय असेल तर ते आहेत गोल्डन तारा. गोल्डन तारा बेसिकली 5 mm येतात किंवा अशा गोल्डन सिल्वर आर्टवर्क करण्याच्या तारा पण तुम्हाला मार्केटमध्ये मिळतील बरं का. तिसरी आपल्याकडे बरीच सारी गोष्टी पडून असतात, ते म्हणजे पोटरीमध्ये असे खण, जे आपण दिवाळीत वापरतो ते खण किंवा असे छोटे छोटे पॉट. ओके, तर असे छोटे छोटे पॉट मी घेतलेले किंवा असे गुल्लक पण आपल्याकडे पडून असतात. तर तेही आपल्याकडे इथे रुद्राक्षाचे DIY साठी किंवा क्रिएटिव्ह आर्टवर्कसाठी यूज होणार आहे. करूया सुरुवात. इथे कोणत्या पण प्रकारच्या रुद्राक्षाच्या माळा तुम्हाला चालतील. तारा हव्या आहेत आपल्याला, ग्रीन टेप हव्यात, कात्री, कटर, पक्कड, कोणते पण पॉटरीचे प्रकार, यापैकी कोणती पण पॉट तुम्हाला चालणार आहे असं सगळं सामान. चला तर सुरुवात करूया आपण. इथे मी आर्टवर्कची गोल्डन तार घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये एक रुद्राक्ष ओवला आहे. त्याला एक 5-6 वेळा ट्विस्ट दिला, असा तो रुद्राक्ष मी त्या तारेमध्ये लॉक केला. हीच प्रोसेस आपल्याला परत एकदा करायची आहे. परत एक रुद्राक्ष ओवला आणि थोडंसं अंतर सोडून मी त्याला परत ट्विस्ट दिला आहे. असं पद्धतीनं आपल्याला त्याला एक झाडाचा इफेक्ट देत जायचं आहे. एका तारेमध्ये जवळजवळ 4 ते 5 रुद्राक्ष ऍड होतात. असं आपण एक छोटंसं परत ट्विस्ट देत लॉक करत जात आहोत रुद्राक्ष. इथे तुम्ही गोल्डन किंवा सिल्वर तार घेऊ शकता, पण मी गोल्डन तार घेतलेली आहे. अशा पद्धतीने मी जवळजवळ 5 ते 6 रुद्राक्ष लॉक केले. येत्या लक्षात आपण असं एक झाडाचे स्टेम तयार केलेली आहे. तुमचं पॉट साईज किती लहान किंवा किती मोठं आहे त्याच्या पद्धतीने तुम्ही इफेक्ट देऊ शकता. आपण आता तो बेस थोडासा स्ट्रॉंग केला आणि त्या पॉटमध्ये इन्सर्ट करत आहोत. POP किंवा मुलतानी माती किंवा एक बेसिक मातीचा प्रकार येतो, ते त्यांनी ते बेसला किंवा त्या पॉटला थोडा कडकपणा येणार आहे, ते मी पुढे सांगतेच आहे. छोटासा रुद्राक्षाचा डेकोरेटिव्ह पीस तयार झाला. सृष्टी, आपल्याकडे हा बरेच दिवस झालं झाड पडून आहे, डेकोरेटिव्ह आहे, छान आहे. तर का नाही आपण त्याला रुद्राक्ष जर ऍड केले तर, म्हणजे ते रुद्राक्षाचा ट्री होईल. येस, चला तर करूयात आपण रुद्राक्षाचं झाड. सगळ्यात बेसिकली काय करायचं, ही 5 mm ची तार आहे, ती आपल्याला घ्यायची आहे. त्याच्यात रुद्राक्ष आपल्याला ओवायचे आणि प्रत्येक आपण ह्या मोतीला त्या रुद्राक्षाच्या 3 किंवा 2 किंवा 1 रुद्राक्षाने सपोर्ट देऊया. करूया सुरुवात. घे 2 किंवा 3 ॲट अ टाइम ओवले तरी चालेल, कारण का ते आपल्याला मोतीच्या इथे लॉक करायचं. बघूया तर आपण करत करत जाऊयात. हे बघ सृष्टी, हा बेस मी तिथे दिला रुद्राक्षाचा, त्याला तिथेच इंटरलॉक केलं तारेने आणि मी त्या तार दुसऱ्या तारेला, बेसच्या तारेला सपोर्ट दिला. ह्या डेकोरेटिव्ह झाडाच्या बेसला ऑलरेडी तार होती, त्याच्यात 4 किंवा 5 रुद्राक्ष किंवा 3 रुद्राक्ष आम्ही तारेमध्ये ॲड केले आणि ते बेसमध्ये इंटरलॉक केले. रुद्र अक्ष म्हणजे शंकराच्या अश्रूपासून तयार झालेले रुद्राक्ष, असं आपल्या हिंदू पुराणामध्ये रुद्राक्षाला खूप अनन्यसाधारण महत्त्व आहे बरं का. हेच रुद्राक्षाच्या माळा आपल्या घरात पडून असतात, तर त्याचा असा एक आपण उपयोग करून घेऊ शकतो डेकोरेटिव्ह पीस म्हणून. तुम्ही झाड बनवू शकता, तुम्ही त्याचे तोरण बनवू शकता. असं खूप सुंदर आणि वेगवेगळ्या पद्धतीने रुद्राक्षाचा उपयोग करता येईल बरं का. किती सुंदर दिसतं ना सृष्टी हे झाड. तुम्हाला माहिती आहे का, रुद्राक्ष हे एक पॉझिटिव्ह एनर्जी क्रिएट करत असतं आणि निगेटिव्ह एनर्जी म्हणजे आपण म्हणतो ना इव्हल आय, ते आपल्या घरापासून, आपल्या बिझनेसपासून दूर ठेवतं. म्हणून रुद्राक्षाचं झाड बिझनेस काउंटरवरती किंवा घरात ठेवणं खूप शुभ मानलं जातं. येस, आता कुठे ठेवायचं, घरी का पार्लरमध्ये? पार्लरमध्ये. येस, खूप सुंदर आणि खास असा डेकोरेटिव्ह पीस इथे तयार झाला बरं का. तुम्ही तुमच्या पद्धतीने लहान मोठं झाड बनवू शकता. हे छोट्या छोट्या पॉटरीमध्ये किंवा मोठ्या पॉटरीसाठी मोठं झाड आपण क्रिएट केलं आहे. पण सगळ्यात महत्त्वाचं सृष्टी, तुला स्मार्ट टिप सांगायची, हा असा ग्रीन टेप मार्केटमध्ये मिळतो बरं का. तर हा जसा तुम्ही ओढाल तसा तो स्टिकी होत जातो. तर आपल्याला रुद्राक्षाच्या झाडाला तो गुंडाळत जायचा, म्हणजे त्याला एक बेस क्रिएट होणार, झाडाचा इफेक्ट येणार आहे. हे पकड, तू झाड पकड.
हा ग्रीन टेप प्रत्येक तारेला मी हळूहळू गुंडाळत चालली आहे आणि थोडंसं स्ट्रेच करत चालली, म्हणजे तो लॉक होतो बरं का. असं प्रत्येक रुद्राक्षाच्या बेसला आपल्याला करत जायचं आहे. याचा दुसरा महत्त्वाचा फायदा म्हणजे त्या फांद्यांसारखा इफेक्ट मिळणार आहे आणि तारा लूज नाही पडणार आहे. असंच ग्रीन टेपनी एंडपर्यंत मी इफेक्ट दिलेला आहे. तुम्हाला थोडंसं जाड इफेक्ट हवा तर तुम्ही डबल किंवा टिबल थोडं रोटेट करू शकताय बरं का. तुमचं झाड किंवा त्या रुद्राक्षाच्या फांद्या थोड्याशा लूज पडत असतील तर तिथे तुम्हाला ग्रीन टेपनी सपोर्ट द्यावा लागेल बरं का. तुमच्या पॉटमध्ये तुम्ही बेसिक रांगोळी, माती, खडी किंवा POP टाकून त्याला एक बेसचा इफेक्ट देऊ शकताय. अशी रुद्राक्ष वापरून तुम्ही वेगवेगळी झाडं बनवू शकता, तुमच्या प्रियजनांना भेट देऊ शकता, घरात ठेवू शकता. खूप मस्त DIY होतं, खूप उपयोगी आहे. नक्की ट्राय करा. ओम नमः शिवाय. रुद्राक्षाबद्दलचे समज आणि गैरसमज आणि त्याची माहिती सांगणारा व्हिडिओ मी ऑलरेडी यूट्यूबवरती अपलोडेड केलेला आहे बरं का. तो पण नक्की बघा, तुम्हाला खूप खूप माहिती त्यातनं मिळणार आहे रुद्राक्षाबद्दल. असे खूप सारे DIY किंवा इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की फॉलो करा, सबस्क्राईब करा. भेटत अशा खूप सारे इन्फॉर्मेशन घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या, मजेत राहा. धन्यवाद.